श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 5. कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात अपार राज व सुमिती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातली 2च जगली. त्यातील एक आंधळा, दुसरा पांगळा होता. आपल्या कुळाचा उद्धार करणारा सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्याची फार इच्छा होती. एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते. भोजन तयार होते. ब्राह्मण अजून जेवायचे होते. तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तेथे भिक्षा मागायला आले. तेव्हा सुमितीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला. दत्तांनी त्यावेळी सुमितीला माते जननी असे म्हटले व इष्टकामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले. सुमिती म्हणाली, तुम्हीच पुत्ररूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा. तथास्तु असा आशीर्वाद देऊन दत्त म्हणाले, जो पुत्र तुम्हाला होईल त्याच्या मनासारखे होऊ द्या. त्यांच्यावर तुमचे सांगणे लादल्यास तो निघून जाईल. त्यानंतर भिक्षुक तेथेच अदृश्य झाले. सुमितीने घडलेला सर्व प्रसंग आपल्या पतीला सांगितला. ब्राह्मण भोजनाआधी भिक्षुकाला अन्नदान दिले म्हणून पतीची क्षमा मागितली. तिचे बोलणे ऐकून ब्राह्मणाच्या मनाला संतोष झाला. तो म्हणाला, पतिव्रते, हे तू चांगले केलेस. त्यामुळे माझे पितर तृप्त झाले. पितरांसाठी म्हणून आम्ही कर्म करावे ते विष्णूला अर्पण करावे. तो त्याने साक्षात आमच्या घरी येऊन भिक्षा स्वीकारावी याचे नवल वाटले. पुढे कालांतराने सुमितीला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद ठेवले, कारण तो त्रिमूर्ती दत्ताने भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी स्वतः घेतलेला अवतार होता. पुढे त्या ब्राह्मणाने 7व्या वर्षी त्या मुलाची मुंज केली. श्रीपाद पुढे वेदपठण शिकला. मीमांसा, तर्क इत्यादी शास्त्रामध्ये तो सविस्तर विवरण करू लागला. आचारधर्म, व्यावहारिक धर्म, प्रायश्चित्ताचे प्रकार हे तो सर्वांना सांगू लागला. ते ऐकून नगरातील सर्व लोक नवल करीत असत व हा पुढे मोठा कर्तृत्ववान अवतार होईल असे म्हणत असत. वेदातील भाष्यांचा अर्थ तो ब्राह्मणांना सांगत असे. श्रीपाद 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याने आई वडील त्यांचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुम्ही माझा विवाह करण्याचा बेत करता, पण मी माझा विचार करून ठेवला आहे. वैरागी हीच माझी पत्नी. तिच्याशीच विवाह करण्याचा माझी इच्छा आहे. ती वैरागी स्त्री आणली तर मी विवाह करीन. मी तापसी आहे, ब्रह्मचारी आहे. योगश्री वाचून मला अन्य स्त्री नको आहे. हे माझे बोलणे निर्धाराचे आहे असे समजा. माझे नावच श्रीवल्लभ आहे. तेव्हा त्रिमूर्ती दत्ताच्या या अवतारात त्यांचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे झाले. त्यांचे बोलणे ऐकून सुमितीला अत्यंत दुःखी झाली व दुःखी अंतःकरणाने श्रीपादांना म्हणाली, तुझ्यामुळे आम्हाला आमच्या दुःखाचा विसर पडला. तू आम्हाला म्हातारपणे सांभाळशील, आम्हाला दैन्यातून दूर ठेवशील असे वाटले होते. तुझे वडील बंधू, एक आंधळा दुसरा पांगळा, त्यांचे पोषण आता कोण करील? आमचे रक्षण कोण करील? आईचे बोलणे ऐकून श्रीपादाने त्या दोन्ही भावंडाकडे अमृतमय दृष्टीने पाहिले. तो काय, त्यांचे वैगुण्य नाहीसे झाले. पांगळ्याला पाय व आंधळ्याला दृष्टी प्राप्त झाली. महात्म्याच्या दृष्टीपाताने त्या मुलांना योग्यता प्राप्त झाली. तत्क्षणी त्यांना वेद, शास्त्रे व व्याकरण वगैरे सर्व अवगत झाले. दोघे जण आम्ही कृतार्थ झालो असे म्हणत त्यांच्या पाया पडले. वंशात अखंड लक्ष्मी, सुख व विद्या नांदेल असा आशीर्वाद देऊन तो साधू लोकांना दीक्षा देण्यासाठी व त्यांचा उद्धार करण्यासाठी उत्तरेस बद्रिकाश्रमात गेला व नारायणाची भेट घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपले अवतार कार्य निश्चित केले. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5 समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.